नाही, सर्व्हे व्हायलाच पाहिजे. माझ्या माहितीप्रमाणे नव्या मुंबईमध्ये अशी शेकडो प्रकरणं आहेत, की त्याच्या खोट्या सी-सी आहेत आणि खोट्या स्टे ऑर्डर आहेत आणि त्याच्यावरती काही लोकांची पोटं भरण्याचं काम चालू आहे. मी आयुक्तांना याबाबत मी मागणी करणार आहे, की याची पूर्णपणे इन्क्वायरी करण्यात यावी आणि इन्क्वायरी करावी आणि माझ्या माहितीप्रमाणे काही आमच्या दिघ्यासारख्या जर ठिकाणं बघायला गेलात, काही तर असे आहेत मधल्या काळामध्ये बेलापूरमध्ये सुद्धा अशी काही प्रकरणं निघालेली होती. म्हणजे मी नव्या मुंबईमध्ये पूर्ण नव्या मुंबईमध्ये अशा खोट्या सी आणि खोट्या स्टे ऑर्डर लावलेल्या आहेत. नव्या मुंबईमध्ये तर डिग्याचं एवढं मोठं प्रकरण आहे, की 100 बिल्डिंग आहेत. त्याच्यामध्ये लोकप्रतिनिधींनी खोट्या सी काढल्या. त्यांच्यावरती गुन्हे सुद्धा दाखल झाले होते आणि कोर्टामध्ये त्या सर्व सबमिशन झालेल्या आहेत. म्हणजे अशा प्रकारे निघायला गेलं तर मला वाटतं, की काही इकडे जो प्रकार चाललेला आहे, काय बोलतात कुंपणच शेत खातं अशातला प्रकार या नव्या मुंबईमध्ये चाललेला आहे आणि जिसके हात में दंडा उसकी भैंस अशा प्रकारे अधिकाऱ्यांवरती काय अधिकाऱ्यांकडे ज्यावेळेस पेपर्स येतात, त्यावेळेस अधिकारी काय ते बघायला जात नाहीत. ओरिजिनल पेपर असतात आणि त्या आधारे अधिकारी एन-ओ-सी वगैरे काही गोष्टी देतात. पण त्याच्यानंतर जर आर-टी-आयमध्ये कोण गेला, तर मग अधिकाऱ्यांच्या काही गोष्टी अशा निदर्शनास येतात. अशात काही प्रकरणं माझ्याकडे आहेत. ते प्रकरणं मी आयुक्तांना सोमवारी सबमिशन करणार आहे आणि माझी मागणी आहे, ज्या अशा ज्या खोट्या सी आहेत आणि खोट्या स्टे ऑर्डर आहेत, त्याची पूर्णपणे आयुक्तांनी इन्क्वायरी करावी.